नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शंभू महादेव डोंगररांगेचा विस्तार पाहूयात। शंभू महादेव डोंगररांग ही सह्याद्री पर्वताची एक उपरांग आहे। पुणे जिल्ह्यातील रायरेश्वरपासून शंभू महादेव डोंगररांगेची सुरुवात होते व ती पुढे सातारा, सांगली जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात प्रवेश करते। या डोंगररांगेवर वसलेल्या शिखर शिंगणापूर येथे असलेल्या शंभू महादेवाच्या पवित्र स्थानामुळे या डोंगररांगेला शंभू महादेव डोंगररांग असे म्हणतात। या डोंगररांगेने उत्तरेकडे असणारी पूर्ववाहिनी भीमा व दक्षिणेकडे असणारी पूर्ववाहिनी कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत। म्हणजेच ही डोंगररांग जलविभाजक म्हणून कार्य करते। सातारा जिल्ह्यात शंभू महादेव डोंगररांगेच्या काही उपरांगा आहेत। पूर्वेला सीतामाई डोंगर आहेत, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी बामणोरी डोंगररांग आहे, दक्षिणेला आगाशिवा डोंगर आहेत, पश्चिमेला यवतेश्वर डोंगर आहेत। सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर व पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे शंभू महादेव डोंगररांगेत आहेत। शंभू महादेव डोंगररांगेच्या पश्चिम दिशेला सपाट माथ्याचे प्रदेश तयार झाले आहेत, जसे की वाईजवळ पाचगणी व महाबळेश्वर। पाचगणीला महाराष्ट्राचे टेबललँड या नावाने देखील ओळखले जाते। शंभू महादेव डोंगररांगेच्या दक्षिणेला सांगली जिल्ह्यात खानापूरचे पठार आहे व त्यापुढे जतचे पठार आहे। शंभू महादेव डोंगररांगेच्या उत्तरेला पुणे जिल्ह्यात सासवडचे पठार आहे। शंभू महादेव डोंगररांगेच्या मध्य भागात औंधचे पठार आहे। शंभू महादेव डोंगररांगेच्या पश्चिमेला महाबळेश्वर व पाचगणी ही पठारे आहेत। अशा प्रकारे आपण शंभू महादेव डोंगररांगेचा विस्तार पाहिलेला आहे। ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।